हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम बॅक टू एक्झाम मराठी अकॅडमी। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओत आपण करंट अफेअर्सचे क्वेश्चन्स पाहणार आहोत। तुमच्या सर्व अपकमिंग एक्झाम्ससाठी मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स असणार आहेत। तर स्टार्ट करूया। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच लॉन्च केलेल्या 2 नवीन नारळांच्या जातींची नावे काय आहेत? कल्पसुवर्ण, कल्पशताब्दी, कल्परत्न, कल्पजीवन, कल्पसुवर्ण, कल्परत्न, कल्पविकास आणि कल्पसुवर्ण। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच लॉन्च केलेल्या 2 नवीन नारळांच्या जातींची नावे। तर ही नावे आहेत कल्पसुवर्ण आणि कल्पशताब्दी। ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन। आंतरराष्ट्रीय युवा दिवस 2024 कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला आहे? 12 ऑगस्ट, 15 ऑगस्ट, 10 ऑगस्ट की 13 ऑगस्ट? आंतरराष्ट्रीय युवा दिवस 2024। तर हा दिवस साजरा करण्यात आलेला आहे 12 ऑगस्ट रोजी। ऑप्शन ए। नेक्स्ट क्वेश्चन। ओडिशा सरकारने भारतातील पहिले राईस एटीएम सुरू केले। या राईस एटीएमचे नाव काय आहे? अन्नपूर्ती ग्रेन एटीएम, अन्नपूर्णा ग्रेन एटीएम, घर घर राईस एटीएम, रसोई ग्रेन एटीएम। ओडिशा सरकारने भारतातील पहिले राईस एटीएम सुरू केले। या राईस एटीएमचे नाव काय आहे? तर याचे नाव आहे अन्नपूर्ती ग्रेन एटीएम। ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया। AI द्वारा संचलित आरोग्य विमा उत्पादन एलिवेटला कोणी सुरुवात केली आहे? ICICI लोंबार्ड, रिलायन्स लाईफ, HDFC लाईफ, SBI लाईफ। AI द्वारा संचलित आरोग्य विमा उत्पादन एलिवेटला कोणी सुरुवात केली? तर याचं करेक्ट आन्सर आहे ICICI लोंबार्ड। ऑप्शन ए। नेक्स्ट क्वेश्चन। 9 ऑगस्ट 2024 रोजी कोणत्या ऐतिहासिक घटनेचा सोहळा साजरा करण्यात आला? काकोरी ट्रेन ॲक्शन, जालियनवाला बाग हत्याकांड, खिलाफत चळवळ की प्रांतीय स्वायत्तता? 9 ऑगस्ट 2024। तर कोणत्या ऐतिहासिक घटनेचा सोहळा साजरा करण्यात आला? तर काकोरी ट्रेन ॲक्शन। ऑप्शन ए। कुठे साजरा करण्यात आला? तर लखनौमध्ये। CM योगी आदित्यनाथ यांनी या सोहळ्याचे उद्घाटन केले आणि हा सोहळा पूर्ण 1 वर्षापर्यंत चालणार आहे। UP मधील लखनौ येथे या सोहळ्याचे उद्घाटन झालेले आहे। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन। मित्रशक्ती 2024 हा भारत आणि कोणत्या देशादरम्यान आयोजित करण्यात आलेला सराव आहे? म्यानमार, नेपाळ, रशिया की श्रीलंका? मित्रशक्ती 2024। तर हा सराव आयोजित करण्यात आलेला आहे भारत आणि श्रीलंकेत। ऑप्शन डी। आणि श्रीलंकेमध्येच हा सराव आयोजित करण्यात आलेला आहे। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन। पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये नीरज चोप्राने अलीकडेच भालाफेक स्पर्धेत कोणते पदक जिंकले आहे? सुवर्ण, रौप्य, कांस्य की यापैकी नाही? तर टोकियो ऑलिम्पिक्समध्ये नीरज चोप्रा यांनी गोल्ड मेडल जिंकलं होतं। यावेळी गोल्ड मेडल कोणी जिंकले? तर अरशद नदीम हे पाकिस्तानचे आहेत। आणि नीरज चोप्रा यांनी पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये रौप्य, सिल्वर मेडल जिंकले आहे। ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर। नेक्स्ट क्वेश्चन। विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिन खरेदी करण्यासाठी पैसे देणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान की गुजरात? विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिन खरेदी करण्यासाठी पैसे देणारे पहिले राज्य, तर हे राज्य ठरले आहे मध्य प्रदेश। ऑप्शन बी। नेक्स्ट क्वेश्चन। भारतीय हवाई दलाने कोणाबरोबर अलीकडेच उदार शक्ती 2024 या संयुक्त सरावाचे आयोजन केले आहे? उदार शक्ती 2024 मलेशिया, श्रीलंका, इंडोनेशिया की थायलंड? उदार शक्ती 2024। तर हा देश आहे मलेशिया। ऑप्शन ए। उदार शक्ती 2024 हा एअरफोर्सचा, वायुसेनेचा अभ्यास आहे आणि मलेशियातील कुआंतक येथे हा झालेला आहे। कुआंतक। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन। खालीलपैकी कोणत्या देशात भारत आपली UPI युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस पेमेंट सेवा सुरू करणार आहे? मालदीव, बांगलादेश, श्रीलंका की नेपाळ? तर यांच्यापैकी कोणत्या देशात भारत आपली UPI पेमेंट सर्व्हिस सुरू करणार आहे? तर हा देश आहे मालदीव। ऑप्शन ए। मालदीव येथे भारत आपली UPI पेमेंट सर्व्हिस सुरू करणार आहे। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन। ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार 2024 कोणाला देण्यात आलेला आहे? नितीन गडकरी, सचिन तेंडुलकर, अनुराधा पौडवाल, संजय महाराज पाचपोर? कोणाला देण्यात आलेला आहे ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार 2024? तर हा देण्यात आलेला आहे संजय महाराज पाचपोर यांना। ऑप्शन डी। नेक्स्ट क्वेश्चन।
अलीकडेच कोणत्या देशात असलेल्या क्युशू बेटावर 7.1 तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप झाला? इंडोनेशिया, फिलिपिन्स, जपान की रशिया? क्युशू बेटावर 7.1 तीव्रतेचा भूकंप झाला, तर हे बेट आहे जपान येथे. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. जपानमधील क्युशू बेटावर 7.1 तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप झाला. नेक्स्ट क्वेश्चन. नुकतेच चर्चेत असलेले हनुमान हे एक इंडक AI प्रतिमान कोणाद्वारे सुरू करण्यात आले आहे? ChatGPT, भारत GPT, सोरा, क्लाउड AI? तर यांपैकी कोणाद्वारे सुरू करण्यात आलेले आहे? हनुमान हे AI टूल आहे हनुमान. तर हे सुरू करण्यात आलेले आहे भारत GPT या ग्रुपद्वारे. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. तर IIT मुंबई तसेच इतर IIT यांच्या नेतृत्वाखाली भारत GPT या ग्रुपद्वारे हनुमान हे AI टूल सुरू केलेले आहे आणि हे टूल अनेक भाषांमध्ये मजकूर, व्हिडिओ तसेच भाषण तयार करू शकते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. अलीकडेच वन इंडिया वन तिकीट मोहीम कोणाद्वारे सुरू करण्यात आली आहे? मेक माय ट्रिप, गो आयबीबो, IRCTC, इंडिगो एअरलाइन्स? वन इंडिया वन तिकीट मोहीम, तर ही मोहीम सुरू करण्यात आलेली आहे IRCTC तर्फे. ऑप्शन सी, IRCTC वन इंडिया वन तिकीट. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेली नवीन योजना पंतप्रधान श्री खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? खेळ, शिक्षण, शेती की कामगार वर्ग? पंतप्रधान श्री योजना, तर ही योजना संबंधित आहे शिक्षण क्षेत्राशी. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. या योजनेअंतर्गत देशातील 14,500 शाळा विकसित करण्यात येणार आहेत. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. कोणत्या राज्याने ऑगस्ट 2024 मध्ये शाळांमध्ये गुड मॉर्निंग ऐवजी जय हिंद म्हणण्याची घोषणा केली आहे? हरियाणा, महाराष्ट्र, राजस्थान की उत्तर प्रदेश? गुड मॉर्निंग ऐवजी जय हिंद म्हणण्याची घोषणा कोणत्या राज्याने केली आहे? तर हरियाणा. ऑप्शन ए. विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना वाढावी या उद्देशाने ही घोषणा केली आहे. ठीक आहे. हरियाणा राज्याने. नेक्स्ट क्वेश्चन. भारतीय सशस्त्र दलाच्या कोणत्या कमांडने 23 एप्रिल 2024 मध्ये मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राच्या नवीन प्रकाराचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे? भारतीय न्यूक्लिअर कमांड, स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांड, भारतीय संरक्षण कमांड, बॅलिस्टिक मिसाईल कमांड? यांपैकी कोणत्या कमांडने मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राच्या नवीन प्रकाराचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांड. ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. पश्चिम घाटात फुलणाऱ्या लुप्तप्राय जांभळ्या फुलाचे नाव काय आहे? ब्लू लोटस, रॅफ्लेशिया, नीलकुरिंजी, एडलवाइस? पश्चिम घाटात फुलणाऱ्या लुप्तप्राय जांभळ्या फुलाचे नाव, तर या फुलाचे नाव आहे नीलकुरिंजी. ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. सेरोपेगिया शिवरायना या कंदील फुलाच्या वनस्पतीची प्रजाती अलीकडे कोणत्या राज्यात सापडली आहे? केरळ, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र की कर्नाटक? सेरोपेगिया शिवरायना या कंदील फुलाच्या वनस्पतीची प्रजाती कोणत्या राज्यात सापडली आहे? तर ही प्रजाती महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील विशालगड किल्ल्यात सापडली आहे. विशालगड किल्ला. आणि या प्रजातीचं नाव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावावरून ठेवण्यात आलेलं आहे. ठीक आहे. सो ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर, महाराष्ट्र. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. ऑक्टोबर 2024 मध्ये ISSF विश्वचषक फायनलचे आयोजन कोणते शहर करेल? दिल्ली, मुंबई, हैदराबाद की चेन्नई? ISSF विश्वचषक फायनल, इंटरनॅशनल शूटिंग स्पोर्ट फेडरेशन ISSF, तर याचे आयोजन होणार आहे दिल्ली येथे. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. इंटरनॅशनल शूटिंग स्पोर्ट फेडरेशन विश्वचषक फायनलचे आयोजन दिल्ली येथे होणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन. दृष्टिहीन ग्राहकांसाठी ब्रेल क्रेडिट कार्ड कोणी सुरू केले आहे? PNB बँक, SBI बँक, ICICI बँक, ॲक्सिस बँक? दृष्टिहीन ग्राहकांसाठी ब्रेल डेबिट कार्ड कोणत्या बँकेने सुरू केलं आहे? तर PNB बँक. ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन. कोणत्या IITने लाईव्ह लोकेशन ट्रॅकिंगसाठी ई-शूज विकसित केले आहेत? IIT मुंबई, IIT मद्रास, IIT इंदौर, IIT रुर्की? कोणत्या IITने लाईव्ह लोकेशन ट्रॅकिंगसाठी ई-शूज विकसित केलेले आहेत? तर या IITचे नाव आहे IIT इंदौर. ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन. भारतातील पहिला GI टॅग आधारित अंजिराचा रस कोणाला निर्यात करण्यात आला? पोलंड, जपान, अमेरिका की लंडन?
तर पोलंड या देशाला निर्यात करण्यात आलेला आहे भारताचा पहिला GI टॅग आधारित अंजिराचा रस. नेक्स्ट क्वेश्चन, अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने अग्निवीरांसाठी कारगिल पॅकेज जाहीर केले आहे? राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र की गुजरात यांपैकी कोणत्या राज्य सरकारने अग्निवीरांसाठी कारगिल पॅकेज जाहीर केले आहे? तर हे राज्य आहे राजस्थान. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. तर हे सर्व क्वेश्चन्स तुमच्या सर्व अपकमिंग एक्झाम्ससाठी इम्पॉर्टंट आहेत. तुम्ही कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर हे सर्व क्वेश्चन्स तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे, तर या व्हिडिओत इतकंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असेच काही महत्त्वाचे क्वेश्चन्स घेऊन. टिल देन डू लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू.